शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंसोबतच्या आपल्या भेटीतून कुठलाही राजकीय अर्थ काढू नये असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। त्याचवेळी आत्ताची स्थिती पाहिली तर विरोधी पक्ष कोण आणि विरोधात कोण हे कळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। शिवाय कोणाचा कोणाला पाठिंबा हेच कळत नाही असंही त्यांनी वक्तव्य केलंय। दरम्यान माझा मुलगा आणि मुलगी यांचं ट्विटर अकाउंट नाही आणि त्यांच्या नावावर ट्विटरवर जे येतंय त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली। आत्ताची जी महाराष्ट्रातली स्थिती जर समजा तुम्ही बघितली तर मला अजून कळतच नाही सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण, कोणाचा कोणाला पाठिंबा आणि कोण कोणाला काय करतंय। इतकी विचित्र परिस्थिती मला असं वाटतं महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी आली असेल असं मला वाटत नाही की एक तर अल्पमतातलं सरकार, मग त्याला पाठिंबा कोण देतंय, कोण विरोधी पक्षात बसणार आहे। बरं कसं होतं की त्यातल्या अनेक गोष्टी त्या तुम्हीच चालवता। तुमच्याकडे सकाळी असा ज्याला बातम्या फुटतात ज्याला म्हणतो ना आपण, तशा बातम्या अशा फुटत असतात की आज असं होणार, उद्या तसं होणार, आणि त्याच्यावरती कुठे आपण आडाखे बांधत बसायचे। जेव्हा जी गोष्ट होईल त्यावेळेला ती गोष्ट होईल। पहिलं त्याचं मला असं वाटतं थोडं स्पष्टीकरण मी करतो, म्हणजे मी गेल्या वेळेला का नव्हतो गेलो आणि गेल्या वेळेची कारणं मी आता त्याच्या खोलात नाही जाऊ इच्छित। त्याची काही कारणं होती आणि त्याच्यामुळे मी गेल्या वेळेला गेलो नव्हतो। त्याचा काही बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय नव्हता तो, किंवा बाळासाहेबांबद्दलचाही विषय काही नाही। आणि मला असं वाटतं की यावेळेला मी गेल्या वेळेची काही परिस्थिती अशी होती की त्यामुळे मी ती गोष्ट टाळली होती तिथे जायची, आणि ते काही सतत टाळण्यासारखी गोष्ट नाही। बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, दुसरा आहे, आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी मी तिकडे जाणं याच्यात काही काय गैर होतं। आणि तिथे जर समजा मी तिथे गेल्यानंतर जर तिथे उद्धव बसलेला असेल तर अशा वेळेला आपण भेटतोच ना। कसं होतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अजिबात काढू नये। काय होतं, आता माझी मुलगी मध्यंतरी तिचा अपघात झाला, त्यावेळेला उद्धव हॉस्पिटलला भेटायला आला, तिकडे आम्ही बसलो होतो दोघे जण एकत्र। आता याचा काय राजकीय अर्थ काढणार का आपण? मला अनेकांनी तिथे विचारलं काही राजकीय चर्चा वगैरे काय झाली का? आता तिथे बरं समजा राजकीय चर्चा करायची तर तिथे करू का? मला असं वाटतं दोन प्रसंग आपण जर समजा बघितले, एक हॉस्पिटल मधला प्रसंग, एक बाळासाहेबांच्या स्मृती दिनाचा प्रसंग, तिथे राजकारण आणण्याचा काय विषय आहे? नाही बघा, आता हा झाला भावनांचा विषय, एक असतो भावांचा विषय, एक असतो भावनांचा विषय। मला असं वाटतं मी आता कसं आहे, भावनांची कुठच्याही चांगल्या गोष्टींच्या भावनांची कदर करणं हे आलंच, परंतु असं काही पटकन काहीतरी गोष्ट घडतात आणि काही गोष्टी होतात असं काही नसतं। मध्यंतरीच्या काळामध्ये मला खूप लोकांनी मला सांगितलं, म्हणजे काही जणांनी असंख्य लोकांनी पत्र पाठवली, असंख्य लोकांनी फोन केले, असंख्य लोकांनी काही वेगवेगळ्या लोकांतर्फे निरोप पाठवले की आम्हाला तुमच्याशी बोलायचं। तर बोलायचं म्हटल्यानंतर मी त्या सगळ्यांना मी मुंबईला घरी बोलवणं, त्याच्याऐवजी मी विचार केला की म्हटलं मी तिथे जाईन आणि तुमच्याकडे येऊन मी तुमच्याशी बोलेन। त्याच्यामुळे आज जर सकाळपासून तुम्ही बघितलं असेल तर मी प्रत्येकाला एक एकटा घेऊन त्याच्याशी बोलतोय, आणि त्यांना काही सूचना समजा त्यांना काही करायच्या असतील तर त्या सगळ्या सूचनाही मी लिहून घेतोय। आणि अशा प्रकारचा एखादा एक्सरसाइज हा आवश्यक असतो। मागेही एकदा मी 4-5 वर्षापूर्वी अशा प्रकारचा एक एक्सरसाइज केला होता, आणि बऱ्याच वेळेला त्याच्यावरती अनेक गोष्टी साचत जातात, पक्ष संघटना आणि अनेक गोष्टींमध्ये। त्याच्यामुळे त्या गोष्टी जरा सगळ्या बाजूला करून काही नवी उमेदीची काही अनेक लोक येऊ इच्छितात, काम करू इच्छितात, ते मागे राहिलेले असतात, त्यांना पुढे काढणं, कोण काम करतंय नाही करतंय त्याचा थोडासा एक अंदाज घेणं पक्ष संघटनेमध्ये आवश्यक असतो, आणि म्हणून त्याच्यासाठीचा हा सगळा भाग आहे।